आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कर्तृत्वाला मिळाला मानाचा मुजरा. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरी आणि समाजाभिमुख उपक्रमांची दखल घेत सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे होते. कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदार महेंद्र कल्याणकर, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक विशाल पाटील, जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काते तसेच विनोद तळेकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुख निर्णय आणि युवकांना योग्य दिशा देणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. सारथी उपक्रमामधून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सुमारे 4,000हून अधिक युवकांचे करिअर घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यपाल चिंचोलीकर, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवराज होटाळकर, समाजसेवक कचरूजी सारडा तसेच ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर सविता गिरे पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कोकडे, अर्थराज्य न्यूज मराठीचे संपादक अल्ताफ खतीब तसेच पॉझिटिव्ह जर्नलिझम पुरस्कार विजेते मल्हारी ओमासे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच गोरक्षनाथ मदने, किशोर कारंजेकर, शिवाजी गावंडे, व्यंकटेश जोशी, ॲडव्होकेट विवेक खरे, दिव्या भोसले, स्नेहा पाटील, गोविंद जोशी, निळकंठवार, दिगंबर महाले, नरेंद्र देशमुख तसेच डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष इर्शाद शेख यांच्यासह अनेक मान्यवर या सन्मान सोहळ्यास उपस्थित होते. सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या या सन्मानामुळे सांगली जिल्ह्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठे महांकाळ. भाऊ बहीण व कुटुंबाचे पाठबळ, नातेवाईकांचे प्रोत्साहन, मित्रांचे प्रोत्साहन व वेळ प्रसंगी दिलेला कटू सल्ला, सहकारी अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य आणि हा सन्मान प्रदान करणाऱ्या सर्व संस्थेचे मी कृतज्ञतेने स्मरण करतो आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.